सूर्यवंशी क्षत्रिय समाजातल्या विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, मागच्या भागात आपण AI बद्दल आणि काही पॉवरफुल ॲप्सबद्दल जाणून घेतलं. पण आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, AIचा योग्य वापर कसा करावा? कारण खरं सांगायचं तर AI ही एक खूप पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे. पण जर आपण चुकीच्या पद्धतीने वापर केला तर ती आपल्याला पुढे नेण्याऐवजी मागेही टाकू शकते. म्हणून आज आपण शिकणार आहोत AIला शॉर्टकट नाही तर स्मार्ट टूल कसं बनवायचं. आज अनेक विद्यार्थी AIचा चुकीचा वापर करत आहेत. होमवर्क थेट कॉपी करणे, उत्तरं न समजता पाठ करणे, प्रोजेक्ट पूर्ण AI कडून बनवून घेणे, प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी AIवर अवलंबून राहणे. आणि याचा परिणाम काय होतो? स्वतःचा विचार करण्याची सवय कमी होते, कॉन्सेप्ट्स क्लिअर होत नाहीत, एक्झाममध्ये प्रश्न बदलला तर उत्तर देता येत नाही, कॉन्फिडन्स कमी होतो. लक्षात ठेवा, कॉपी केल्याने मार्क्स मिळत नाहीत, समजल्याने मिळतात. AI चुकीचा नाही, चुकीचा वापर ही खरी समस्या आहे. आता आपण AIचा योग्य वापर कसा करायचा हे सविस्तर समजून घेऊया. स्टेप 1. आधी स्वतः प्रयत्न करा. कोणताही प्रश्न आला की लगेच AI कडे जाऊ नका. आधी स्वतः 2 ते 5 मिनिटे विचार करा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. यानंतर जर अडचण आली तेव्हा AIची मदत घ्या. यामुळे काय होईल? तुमचा मेंदू सक्रिय राहील, थिंकिंग पॉवर वाढेल, सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. जेव्हा तुम्ही ChatGPT किंवा Google Gemini वापरता तेव्हा असं म्हणू नका, मला उत्तर दे. त्याऐवजी असं बोला, मला सोप्या भाषेत समजाव, मला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन कर. उदाहरण, फोटोसिंथेसिस सोप्या भाषेत समजाव. आणि मग नीट समजून घ्या, स्वतःच्या शब्दात लिहा. हीच खरी लर्निंग आहे. AIचा सर्वात बेस्ट वापर म्हणजे नोट्स तयार करणे. तुम्ही AIना सांगू शकता, या चॅप्टरचे शॉर्ट नोट्स तयार कर. यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट्स हायलाईट करा. रिव्हिजनसाठी वापरा, स्वतःच्या वहीत लिहा. एक्झाम टाईमला हे खूप उपयोगी पडेल. स्टेप 4. प्रॅक्टिस आणि सेल्फ टेस्टसाठी वापर. AI तुमचा प्रॅक्टिस पार्टनर देखील बनू शकतो. त्याला सांगा, या टॉपिकवर 5 प्रश्न तयार कर किंवा माझी टेस्ट घे. यामुळे काय होईल? तुम्हाला तुमचे वीक पॉइंट्स समजतील, प्रॅक्टिस वाढेल, एक्झाम कॉन्फिडन्स वाढेल. स्टेप 5. पालकांची भूमिका, व्हेरी इम्पॉर्टंट. सूर्यवंशी क्षत्रिय समाजातल्या पालकांसाठी एक खूप महत्त्वाचा संदेश. आजच्या काळात AIला थांबवणं शक्य नाही, पण त्याचा योग्य वापर शिकवणं शक्य आहे. मुलं AIचा वापर शिकण्यासाठी करत आहेत का की फक्त कॉपी करण्यासाठी? स्क्रीन टाईम कंट्रोलमध्ये आहे का? मुलांना गाईड करा, प्रेशर टाकू नका. AI योग्य वापरला तर ब्लेसिंग आहे, चुकीचा वापरला तर डिस्ट्रॅक्शन आहे. चला, आता 3 गोल्डन रूल्स लक्षात ठेवूया. रूल 1. AI कडून शिका पण कॉपी करू नका. रूल 2. रोज थोडा वापर करा, ओव्हर यूज करू नका. रूल 3. स्वतःचा विचार कधीही बंद करू नका. आणि एक खूप पॉवरफुल लाईन लक्षात ठेवा, AI तुमची ताकद वाढवतो पण तुमचा मेंदू रिप्लेस करत नाही. आजपासून एक छोटा नियम बनवा. पहिले विचार करा, मग AI वापरा. जर तुम्ही हा सिंपल रूल फॉलो केला तर तुम्ही फक्त एक सामान्य विद्यार्थी राहणार नाही, तुम्ही एक स्मार्ट AI लर्नर बनाल. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत टॉप 5 AI स्टडी टेक्निक्स जे टॉपर वापरतात. तो भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.